नमस्कार, मी मंजुश्री ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर भरली भेंडी बनवायची आहे. चला तर मग सुरुवात करूया. ही भेंडीची भाजी अगदी पटकन तयार होते. मसालासुद्धा खूप छान लागतो. डब्यासाठी सुद्धा खूप मस्त ऑप्शन आहे आणि झटपट तयार होते. मुलंसुद्धा आवडीने खातात. इतकी मस्त तयार होते. संध्याकाळचा बेत जर केला तर ही भाजी, फिकं वरण, त्यावर तूप, खूप मस्त बेत तयार होतो. तर चला तर सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले मी जे आहे ते थोडीशी भेंडी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्या कट करून घेतलं एक इंचाची आणि त्याला मधोमध कट करून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. म्हणजे जो काही मसाला भरणारा तो यामध्ये आपल्याला मिक्स करता येईल. त्यानंतर मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले, त्याचा कूट करून घेतला. इथे 1 चम्मच जे आहे ते आपल्याला लागणार आहे लाल तिखट. त्यानंतर मी थोडंसं इथे धने पावडर टाकली. किंचितशी आपण हळद टाकलेली आहे. थोडंसं यामध्ये टाकलेलं आहे 2-3 चम्मच दाण्याचा कूट. त्यानंतर आपल्याला लागणार आहे इथे चवीपुरतं मीठ, अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जवळपास 1 छोटा चमच जे आहे ते मी ते गूळ पावडर घेतलेली आहे. आणि इथे थोडंसं बेसन जे आहे ते मात्र मी छान कोरडं भाजून घेतलं आणि ते यामध्ये टाकलेलं आहे. हा मेन मसाल्याचा भाग आहे. त्यामुळे छान चव येणार आहे आपल्या मसाल्याची भेंडी लागते. त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि एक लिंबू थोडंसं पिळून घेतलं, कारण आंबट गोड चव खूप मस्त लागते. आता हे छान सगळं आपण मिक्स करून घेऊया. लिंबाचा जेवढा रस टाकला त्यामध्ये अगदी छान याला ओलसरपणा येतो आणि छान मिक्स होऊन जातं. त्यानंतर मी प्रत्येक भेंडीमध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. जे आपण कट करून घेतले त्यामध्ये टाकून. थोडीशी टेस्ट करून बघितली तर अगदी छान लागली. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पूर्ण भेंडी भरून घेतली. त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे तेल. थोडंसं जिरं मोहरी टाकून तडका टाकून घेतला आणि लगेच आपण जी भेंडी केलेली आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता यामध्ये आपल्याला जे आहे ते बघा अगदी झटपट तयार होणारी आहे आणि खूप मस्त लागते चवीला. एक वाफ घेऊन घेऊया. एक वाफ झाली की लगेच थोडंसं आपण वर-खाली मिक्स करूया, म्हणजे जे काही भेंडीवरती असेल त्यालासुद्धा अगदी छान वाफ येईल. आणि त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं थोडंसं वरती पाणी ताटावं. जेणेकरून त्या वाफेच्या पाण्यामुळे ही भेंडीला छान थोडंसं पाणी सुटेल आणि अगदी लवकर तयार होईल. अगदी लागलंच तर आपल्याला थोडंसं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, ज्यामध्ये थोडंसं पाण्यामुळे जे ते मसाला जळत नाही आणि भेंडी अगदी पटकन शिजून तयार होते. तर इथे पाहू शकता अगदी 5 मिनिटात ही भाजी रेडी झालेली आहे. नक्की करून बघा. चवीला खूप भन्नाट लागते. रात्रीचा बेत करायचा असेल तर छान फिकं वरण आणि तूप आणि ही भेंडीची भाजी खूप मस्त बेत तयार होतो. मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. तर नक्की करून बघा. रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.